आधार आम्हाला तुमची नजरे समोरची मूर्ती, संकटासमयी रक्षण करता तुमची हो कीर्ती. शरण तुम्हाला आम्ही नतमस्तक होऊनी, मनास लाभे शांती दर्शन तुमचे घेऊनी. स्वामी समर्थ स्वामी समर्थ जपाची माळ घ्या हाती, तुमच्या मनातल्या दुःखाची जळून जाईल भीती. भावभक्तीने हात जोडितो वंदन करण्या स्वामी, तुम्ही आमच्या पाठीशी निर्धास्त जगतो आम्ही, निर्धास्त जगतो आम्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. आमच्या इथे यात्रा होती, तर आम्ही यात्रेमधून 2 वाजता घरी आलो आणि मला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येईल की नाही याची खूप भीती वाटत होती. पण पारायण चालू झाल्यापासून ना खरंच अगदी वेळेवर मला जाग येते आणि मी नेहमीप्रमाणे 3 वाजताच उठली. आज पारायणाचा 4था दिवस. आतापर्यंत पारायणाचे 3 दिवस छान गेले. अनुभव सुद्धा येत होते, पण थोडे अनुभव वेगळे होते. म्हणजेच पहिले 3 दिवस पारायण वाचायला घेतलं आणि 2-3 अध्याय झाले की खूप झोप येत होती. एवढी झोप येत होती ना की अक्षरशः डोळे झाकायचे. पण मग पुन्हा जाग होऊन स्वामींची माफी मागून मी पुन्हा वाचायला सुरुवात करायची. मग मी म्हटलं की असं का होतंय. आतापर्यंत मी स्वामींचे एवढे पारायण केलेत ना, एवढ्या वेळा पारायण केलेत ना, की आतापर्यंत असं कधीच झालं नाही की मला पुस्तक वाचताना झोप येते. त्यामुळे मला थोडं वेगळं वाटलं, म्हणून मी युट्यूबला सर्च केलं. तर युट्यूबला मला असं समजलं की पहिले 3 दिवस खूपच अवघड असतात. पारायण होऊ नये म्हणून आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देत असते. झोप येणे, जांभई येणे, वाचायला कंटाळा येणे, अशा अनेक गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. पण तेव्हाच आपण पारायण अर्धवट न सोडता या सगळ्या शक्तींना बाजूला ठेवून आपण आपलं पारायण सुरू ठेवायचं असतं. तुम्ही जर कोणी पारायण केलेलं आहे गुरुचरित्राचं आणि तुम्हाला पण असे जर अनुभव आले असेल ना, तर मग मला नक्की कमेंट करून सांगा. कारण ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती आणि 3 दिवस खूपच अवघड गेले होते. म्हणजेच खूप झोप यायची. मला तर वाटत होतं की कदाचित मी 3 वाजता उठते, दिवसभर तर मला वेळ नाही मिळायचा आणि त्याच्यामुळेच मला झोप येते की काय पुस्तक वाचताना. पण नंतर कळलं की ही आपल्यातली निगेटिव्हिटी आहे, जी एवढा तो पवित्र ग्रंथ आहे की तो आपल्या हातामध्ये आल्यानंतर, आपण वाचायला घेतल्यानंतर, त्याचे पवित्र शब्द उच्चार करायला नंतर आपली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर पडते आणि आपल्याला ती थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण आपण न थांबवता स्वामींची माफी मागून पुन्हा वाचायला सुरुवात करायची असते, हे मला नंतर समजलं. आणि या पारायणाच्या 4थ्या दिवशी मला एक सुंदर अनुभव आलेला आहे. म्हणजे मी जेव्हा पारायण करते ना, कोणतंही असो, स्वामींचं असो, तर मी ना 12 ते 12:30 या वेळेमध्ये माझा दरवाजा आहे ना ओपन ठेवते. असं म्हणतात की 12 ते 12:30 या वेळेमध्ये दत्त महाराज, स्वामी महाराज भिक्षेसाठी आपल्या घरी येतात आणि पारायण लावलं तर आवर्जून येतात. तर मी असंच 12 ते 12:30 दरम्यान मी दरवाजा उघडा ठेवला होता. तर जे स्वामींच्या पायाशी मी रोज एक फूल ठेवायचे, असं म्हणून की स्वामी, हे फूल तुम्ही मला आशीर्वाद म्हणून द्या की माझं पारायण तुमच्यापर्यंत पोहोचलं. 3 दिवस ते फूल अजिबात हललं नाही. मी रोज फूल स्वामींच्या पायाजवळ ठेवायचे. आणि तुम्हाला जे हे इथे पिवळं फूल दिसतंय ना, ते 12 ते 12:30च्या टायमात ते खाली पडलेलं होतं. जेव्हा मी बघायला आले, दरवाजा बंद करायला आले, तर ते फूल खाली पडलं होतं. अक्षरशः अंगावर काटे आले होते की स्वामींनी माझी सेवा, माझं जे प्रार्थना आहे ती स्वीकारली आहे. छान तो अनुभव होता. त्याच्यानंतर मी अन्वीचे काका आले होते, त्यांना एक छान अशी रेसिपी बनवली होती आणि ते निघाले होते. त्यामुळे मी त्यांना थोडासा खाऊ घेतला आणि त्यांना सोडायला आम्ही स्टँडवर आलो. तर इथे बघा, या अशा शर्यत चालू होत्या. आता अन्वीला पाहायचं होतं. मी तर कारमध्येच बसले होते आणि हे अन्वीचे बाबा आणि ती दोघं बघायला गेले होते. त्याच्यानंतर संध्याकाळी छान अशी स्वामींची मी आरती करून घेतली. आणि हे रात्रीचं आहे. मी रात्रीचं रुटीन अजिबात शेअर केलं नव्हतं. तर संध्याकाळी छान स्वामींना मी असं वस्त्र घालते आणि झोपी घालते. जसं आपण झोपतो तसंच स्वामींना मी झोपी घालते. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.